एकदम झणझणीत आहे बघा. पांढऱ्यासारखा मुळमुळीत नसला तर तांबडा एक नंबर, पण पांढरा वाईच खतरनाकच हो. मुळमुळीत असला तिखट जाळ नसला तरी एक नंबर. त्यांनी मला असं सांगितलं की डोसक्यावर केस कमी असलं तरी पदार्थ त्याच्या डोसक्यात लई असतात. ह्या मायला इथं तांबडं बी हाय आणि पांढरं बी हाय. अरे मला जे पाहिजे म्हणजे तंगड, अहो ते नव कोंबडीच, ते कवा येणार. कसं असते, प्रत्येकाला आपल्याला जास्तीत जास्त प्रमोशन मिळवायचे असतात. मग चला हे जायला नको प्रमोशन म्हणून फक्त सांगू नका कुणाला की मी एवढे घेतले. माझं पण असं असतं, लोकांच्या त्यावेळी पण शिव्या असतात की तू फुकट करणार आणि नावान ठेवणार. पैसे चांगले मिळायला लागले. हे चांगले पैसे म्हणजे हे कितपत? ऍक्च्युली मी फुकट खातोय पण त्याबरोबर पैसे पण घेते. पण त्यांना फूड लायसन्स तर आपण गव्हर्नमेंटनंच दिलेलं असते, परवानगी गव्हर्नमेंटने दिलेली असते. त्यामुळे त्यांची ऍडव्हर्टाईज आपण करणं त्यात तर काही चुकी नाही. काही लोक म्हणतात की हे आम्हाला सांगायला लागलाय पण हे येतोय फुकट खाऊन, आम्ही पैसे द्यायला गेले आम्हाला तिथं चांगले मिळत. नमस्कार, कॉफी विथ इन्फ्लुएन्सर याच्या आजच्या भागामध्ये आपल्या सोबत आहेत रोहित खोत, ज्यांनी आपली एक चांगली ओळख निर्माण केली आहे. म्हणजे कुठले पदार्थ चांगले खायला मिळतात हे आजपर्यंत त्यांनी सांगितलं. आणि आजपर्यंत जेवढे फूड ब्लॉगर आहेत, बरेच जण चांगलं काम करत आहेत, त्यापैकी एक चांगलं नाव म्हणजे रोहित खोत, की ज्यांच्या जाहिराती बघून, ज्यांचे फूड ब्लॉग बघून अनेक लोक जेवायला जातात. कुणाला आवडतं, कुणाला आवडत नाही, कुणाला वाटतं की पैसे चांगल्या ठिकाणी खर्च झाले, कुणाला वाटतं की पैसे वाया गेले. तर या सगळ्याबद्दल रोहित खोत यांचा प्रवास, एक पन्हाळगडाच्या पायथ्याला असलेली निकमवाडी, तिथून ते महाराष्ट्रभर त्यांनी आपली एक कोल्हापुरी भाषेची आणि कोल्हापूरची पदार्थांची, कोल्हापूरच्या चवीची चांगली ओळख महाराष्ट्रभर प्रसवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. त्या रोहित खोतांच्यावर आज आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत. रोहितजी, तुमचं या भागामध्ये स्वागत. नमस्कार. काय सांगाल या सर्व प्रवासाबद्दल आणि त्या तुमच्या चवीबद्दल काय सांगाल? आणि ते तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय, जे इसकटून सगळं सांगताय, आपल्या भाषेत बोलायचं झालं म्हणजे पदार्थ कुठला आहे ते पूर्ण इसकटून सांगताय, जे समोर आलं की आत्तर ते जे त्या स्टाईलमध्ये तुम्ही आम्हाला आज मुलाखत द्यावी अशी आमची इच्छा. नक्कीच. खरं तर मी सुरुवात करताना कधी विचार केला नव्हता की मला फूड क्षेत्रात जायचं आहे. म्हणजे मी गाणी म्हणायचो, मिमिक्री करायचो, ऍक्टिंग करायचो. मग त्यातनं व्हिडिओ करायचा नाद लागला आणि मग ते करत गेलो. पण ते लोकांना कोणाला आवडलं नाही कदाचित, म्हणजे म्हणावं तेवढं व्हायरल झालं नाही म्हणा. मग जसं कोरोनाला सुरुवात झाली, सगळी घरात बसून होती, सगळ्या फॅमिली ग्रुपवर आपल्या रेसिपी वेगवेगळ्या करून त्याचे फोटो यायचे. मग मी पण लग्नात गिफ्ट आलेला ओव्हन होता घरात, मग केक करायचा म्हणलं, बाबांचा वाढदिवस पण होता. केक केला, त्या पाठीमागं व्हॉइस ओव्हर लावला आणि फॅमिली ग्रुपवर टाकला. फॅमिली ग्रुपवरची कवा हसत नसतेली हसलीत. मग म्हणलो खरोखर चांगलं झालं असणार आहे, कारण फॅमिली ग्रुपवर रिस्पॉन्स कधी मिळत नाही शक्यतो. मग चला यांना आवडलं म्हणल्यानंतर मग आपले कोल्हापुरातले फेसबुक ग्रुप जे होते तिथं शेअर केलं. मला लोकांचे फोन यायला लागले, अरे ते आमच्या गल्लीतल्या यानं स्टेटस लावलंय तुझा व्हिडिओ वगैरे असं झालं. मग तो मला कंटेंट मिळाला, रेसिपीला व्हॉइस ओव्हर करायचं आणि कॉमेडी वेमध्ये ते टाकून द्यायचं. तर मग तिथनं पुढं ती फूड ब्लॉगिंगची जर्नी चालू झाली. जशा रेसिपी व्हायरल होतील तसं हॉटेलवाल्यांचे मला फोन कॉल यायला लागली की आमचं जरा हॉटेलची जाहिरात वगैरे काय तर करा. मग हॉटेलची एका जाहिरात केल्यानंतर मग दुसऱ्या हॉटेलचं वगैरे, मग तिथनं पुढे हे फूड ब्लॉगिंगचं प्रोसेस सुरू झाली. मग सुरुवातीच्या काळात इन्कम यातनं असा काय नव्हता, त्यामुळे मग परत गॅप पडला. मी जॉबला गेलो, परत जरा लॉकडाऊन जरा असं शिथिल झाल्यानंतर, आणि मग परत जॉबमध्ये गॅप पडल्यानंतर सगळं शांत पडलं. आणि मग बघायला लागलो तर बाबा बरेच फूड ब्लॉगर आता नवीन यायला लागली, त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळायला लागलाय. मग आपलं जुनंच आहे, चला परत चालू करूया. मग जे चांगलं सुरू झालं ते मग मी जॉब सोडेपर्यंत चांगलं सुरू झालं. म्हणजे ब्रेक के बाद तुम्ही चांगली जम बसला. चांगला जम बसला. आता तुम्ही आता बोलता म्हटलं की तुमच्या बऱ्याच कला अंगात आहेत. ही पण एक कलाच आहे. म्हणजे पदार्थाबद्दल सुद्धा चांगल्या पद्धतीनं सांगणं, ते लोकांना भावणं, ही सुद्धा एक तुमच्यातली कलाच आहे. त्यामुळं कलेला वाव असं मिळालं नाही असं म्हणू नका. म्हणजे कलेला वाव मिळाला, पण जी लोकांना तुमच्याकडून अपेक्षित होती ती कला लोकांना मिळाली आणि लोकांनी त्याला चांगलं डोक्यावर उचलून धरलेलं आहे. आता तुम्ही म्हटलं मग गाणी जो तुम्हाला आवडतात किंवा मिमिक्री आवडते, किंवा तुम्ही म्हटलं की तुम्ही ऍक्टिंग पण चांगली करू शकता, मग याच्यामध्ये नसता तर यापैकी काय झालं असतं?
हा म्हणजे मी गाण्याची चांगली तयारी सुरू ठेवलेली त्यावेळी सुद्धा. आता सध्या नाही तेवढी प्रॅक्टिस, पण मी म्हणलं सुरुवात करायची म्हणून अगदी हॉटेलमध्ये सुद्धा जाऊन मी भेटलेलो बऱ्याचशा, की मला संध्याकाळच्या वेळी ते कराओकेचं वगैरे जे काय असेल द्या. जर महिन्याला जे काय असेल ते तुमचे एक 4 शो ठेवतात, एका शोचे 1500 2000 असे देतात. मी ते नियोजन लावून ठेवलं होतं. मग कदाचित त्यातनं ते झालं असतं, मी अँकरिंग वगैरे साईडला वळलो असतो, छोट्या मोठ्या नाटकात काम केले असते, हे माझं चालू राहिलं असतं. खरं छोट्या मोठ्या नाटकामध्ये काम करून ती एक आपली हौस पूर्ण झाली हो, असते, पण बरोबर त्यातून आहे. इन्कम सोर्स मग इन्कम साठीच म्हणूनच ते मी हॉटेलमध्ये भेटणं आणि ते सिंगिंग प्रोग्राम वगैरे हे अँकरिंग. आता जर बघायला गेलं तर अँकर्सना चांगले दिवस आहेत आता, कारण अगदी लग्नाच्या कार्यक्रमात सुद्धा अँकर लागतोय, बरोबर. तर त्याकडे पण सुद्धा वळलो असतो मी. दुसरं एक तुम्ही बोलता म्हटलं की पैसे चांगले मिळायला लागले. हो हे चांगले पैसे म्हणजे हे कितपत, म्हणजे तुम्ही मला वाटतं की आता एका हॉटेलचे ब्रँड अँबॅसिडर आहात, हो. तुम्ही एका पुरतं मर्यादित राहत नाही. जिथं जिथं काही चांगलं खायला मिळतं किंवा जिथं काही नवीन तयार होतं, नवीन हॉटेल्स तयार होतात खाद्यपदार्थ, बरोबर. किंवा गाडी सुद्धा एखादी असेल, छोटी गाडी सुद्धा एक असते, त्याची सुद्धा तुम्ही जाहिरात करता, पण तुम्ही एकाच कुठल्या ह्याच्याशी अडकून मला वाटतं नाहीये. तर याच्याबद्दल काय, म्हणजे मला काय म्हणायचं की तुमच्याकडून आदर्श घेऊन, तुमचं काहीतरी ऐकून फूड ब्लॉगर जे आहेत तर त्यांनी एक आदर्श घ्यावा आणि त्यांचा सुद्धा इन्कम सोर्स तुमच्यासारखा व्हावा, त्यासाठी काय मार्गदर्शन? आता बऱ्यापैकी सगळेच इन्फ्लुएन्सर जे असतील फूड क्षेत्रातले ते पैसे मिळवतातच, आणि कदाचित पैसे यात मिळतात म्हणूनच हळूहळू नवीन नवीन लोक सुद्धा यात यायला लागल्यात. खरं सांगायचं तर आता मी जसं म्हटलं मग अशी रेसिपी करत होतो आणि हॉटेलकडून फोन आला, तर मग हे सुरुवातीला माहीतच नव्हतं ना. स्वतः बाहेर जाऊन एखाद्या फूड रिलेटेड व्हिडिओ करणे ते स्वतः ब्लॉगिंग केल्यासारखं झालं. पण मला रेसिपी व्हायरल झाल्यामुळे ज्यावेळी फोन स्वतःहून आला समोरनं, त्यावेळी मग माझा आणि मित्रांच्या बरोबर जरा डिस्कशन झालं, ज्यांना त्यातलं थोडंफार माहीत आहे. मग काहीतरी बाबा एक किरकोळ चार्जेस सांग त्यांना, मग सांगितले, ते तेवढे त्यांनी दिले. मग पुढच्या हॉटेलवाल्याचा फोन आला, त्यावेळी मी त्यांना काहीतरी माझ्या जे काय माझं काम आहे त्यासाठी लागणारं जे काय खर्च असेल, शूटिंगचा असेल किंवा एडिटिंगचा असेल, हे माझं एक कामच आहे, तर याबद्दलचे बाबा थोडेसे चार्जेस तुम्ही द्यायला पाहिजे. तर ते मिळत गेले आणि मग त्यात मग होतच ना, एकदा आपला बिझनेस म्हणून एक चालू झाल्या गोष्टी की मग त्यात सगळे पॅरामीटर ठरले जातात, किंवा भाषा पद्धतीनं आपण करायचं, यासाठी एवढे पैसे घ्यायचे, यासाठी एवढे घ्यायचे. स्ट्रीट फूड असेल तर थोडं कमी घेतलं तरी चालेल, कारण त्यांचा इन्कम तशा पद्धतीनं असतोय. मग हे सगळं असं सुरू झालं आणि आता बऱ्यापैकी हे करिअर म्हणून लोक आता चूज करायला लागल्यात. बरोबर. म्हणजे चला आता आपलं झाले कॉलेज वगैरे पूर्ण, इथं आपल्याला संधी आहे पैसे मिळवण्याची, तर आपण एक चांगल्या पद्धतीने शूट करून लोकांच्या पुढे प्रेझेंट करायचं, आणि प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक व्यवसायासाठी ऍडव्हर्टाईज द्यायची त्यांना गरजेचीच असते. मग त्या गरजेचं माध्यम आपण व्हायचं फक्त, आणि तुमचं जे काय वस्तू आहे, जे काय खाद्यपदार्थ आहेत ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला तुम्ही काय असेल ते चार्जेस द्यायचे. काय साधारण चार्जेस घेता, म्हणजे तुम्ही आता जे सांगितले की छोटे रस्त्यावरच्या ज्या हातगाड्या आहेत की त्यांचं सुद्धा काही चांगले पदार्थ मिळतात, हो, आणि काही हॉटेलमध्ये पण त्याचं चार्जेस काय असावं? अशी काय संघटना फॉर्म केली काय तुम्ही सगळ्या फूड ब्लॉगरनी, किंवा असं रेट ठरवला काय नाही बाबा लहान गाडी असेल तर एवढे आणि एवढे, ना ते ह्याच्यात रुपये कमी जास्त करायचं? आता कॉम्पिटिशन तर एवढं वाढले, बऱ्याच वेळेला असं ऐकायला मिळते त्यांनी एवढे कमी घेतले, तुम्ही एवढं कसं काय सांगा, ते 1000 रुपये केले आणि तुम्ही कुठं 5000 सांगा. 5000 कुठे सांगायला, असं पण होते. त्यामुळे ही संघटना वगैरे उलट असती तर बरं झालं असतं. म्हणजे एक राहिला त्यातून असतं. काय होईल की सगळ्यांचा एक रेट ठरला, म्हणजे आता चहाचा रेट ठरला नाही, सगळीकडे हाफ चहा एवढा, फुल चहा एवढा, सगळी ह्याच्या कटिंगला जर गेला तुम्ही, आता तुमचा काय कटिंगचा जास्त मला वाटतं विषय येत नसता, पण गेला तर तिथे रेट ठरलेले आहे, दाढीचा रेट एवढा हे का, तर तसा म्हणजे मला वाटतं की फूड ब्लॉगरचा फायदा होईल, किंवा याच्या खाली कुणी घ्यायचं नाही. होय, तसा फायदा Quality- नक्कीच होणार आहे. हा. पण कसं असते, प्रत्येकाला आपल्याला जास्तीत जास्त प्रमोशन मिळवायचे असतात. मग चला हे जायला नको प्रमोशन म्हणून फक्त सांगू नका कुणाला की मी एवढे घेतलेत म्हणून. हे माझं पण असं असतं. ते काय होणारच, ते ते काय. तेवढं जरा अरेंजमेंट करायची, तेवढं कारण आता- adjustment करायची आणि करायचं. व्यवसाय आणि नोकरी करायची म्हटली, ही मिळवायची म्हटली तरी बऱ्याच कसर येते. त्यापेक्षा मग यातून काही न करता, म्हणजे काही नाही की कष्ट यात तर आहेच, पण आपल्याकडे जी कला आहे, जी नोकरी व्यवसाय पूर्ण आपला स्वतःचा होऊ शकतो, तोपर्यंत तरी हे स्वतःचा आणि दिनचर्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, कुठलंही अगदी स्ट्रीट फूड असू दे किंवा हॉटेल असू दे, ते खाद्यपदार्थ कसे मिळतात वगैरे काही आपल्या प्रत्येकाच्या चवीनुसार असते, प्रत्येकाची चव वेगवेगळी असते. पण त्यांना फूड लायसन तर आपण गव्हर्नमेंटनंच दिलेलं असते, परवानगी गव्हर्नमेंटनं दिलेली असते, त्यामुळे त्यांची ऍडव्हर्टाईज आपण करणं
त्यात तर काही चुकी नाही 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 100% यात चुकीचं त्यामुळं नाहीये. लोकांचा जर गैरसमज होतोय की तुम्ही कुणाची पण कशी काय ऍड करता, ऍक्च्युली कुणाची पण नसते ती. आता माझा अनुभव असा आहे की कोल्हापूरमध्ये तुम्ही कुणीकडे जेवायला गेला तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं मिळते जेवण. म्हणजे मी बाहेर ज्यावेळी फिरायला गेलो कुठंतरी, मग आउट ऑफ स्टेट असेल किंवा आपला जिल्हा सोडून बाहेर असेल, तर आपल्या कोल्हापुरात जसं जेवण किंवा जसे खाद्यपदार्थ मिळतात ना, तसं आपल्याला बाहेर समाधान होत नाही. नाही त्याच्यावर मी ते येणारच होतो. आता तुम्हीच बोलला म्हणून मी काही लोकांच्या कमेंट्स मी वाचल्या तुमच्या याला, की काही लोक समाधान व्यक्त करतात, तर काही लोक म्हणतात की हे आम्हाला सांगायला लागलाय पण हे येतोय फुकट खाऊन, आम्ही पैसे द्यायला गेले आम्हाला तिथं चांगले मिळत नाही. नाही, ऍक्च्युली मी फुकट खातोयच पण त्याबरोबर पैसे पण घेतोय. म्हणजे त्यांचं खाऊन आणि पैसे पण घेतोय. होय, साहजिकच. आता माझा बिझनेस आहे. आता आपण कुठलाही जरी बिझनेस करत असेल, कुठलंही प्रोफेशन घ्या, त्यात आपण काहीतरी करण्यासाठी काहीतरी मोबदला हा घेतोयच. तसंच हा आमचा एक बिझनेस आहे. ते लोकांनी त्या नजरेनं बघावं की बाबा हे त्यांचं काम आहे, हा त्यांचा बिझनेस आहे. आता मी याच्या आधी फोटोग्राफी पण करत होतो. आता मी एखाद्याचे फोटो काढले तर मला त्याच्याकडनं पैसे तर घ्यायला पाहिजेत. चेहरा चांगला नसेल तर फोटो कसा चांगला आहे. तर ते प्रत्येकाच्या समाधानाचा आणि प्रत्येकाच्या टेस्ट. आता आपण घरात जरी आईनं जेवण बनवलेलं असलं, घरात 5 माणसं असली, तर एखादं तर म्हणते जो यात असं कमी आहे, जरा कमी वाटले, एखादं तरी तोंड आपलं नाराज झाल्यासारखं असतेच. त्यामुळे कसं असते, एखाद्या गोष्टीला आम्ही चांगलं म्हटलं तर ती प्रत्येकाला चांगलीच लागेल असं नाही. असं पण तुम्ही तो जे पदार्थ तुम्हाला खायला मिळतात किंवा काय मिळतात त्याचं तुम्ही प्रमोशन करता आणि ते तुम्हाला चांगले वाटतात. हो. आपण अपेक्षा, आता आपण इथं बसलाय, तुम्ही म्हणणार की आज कॉफी विथ इन्फ्लुएन्सर आहे, मला कॉफी, आणि मी जर काही गुळाचा चहा आणून दिला, म्हणणार मला ही काही कॉफी पाहिजे होती आणि कुठे गुळाचा चहा आणून. असं काही वेळा प्रकार होत असतील. म्हणजे अपेक्षा त्यांना असते की मला हे चवदार खायला मिळेल, त्यांच्या चवीप्रमाणे मिळालं नसतं, पण ते चांगलं असतं. बरोबर. म्हणजे थोडक्यात कसं असते, पदार्थ दाखवल्यानंतर एक माइंडमध्ये बघणाऱ्याच्या एक चव तयार होते, इमॅजिन होती की बाबा हा हे अशा पद्धतीचं मला खायला मिळेल. पण आता बऱ्याच वेळेला कसं होते, आता याची काळजी थोडी हॉटेलवाल्यांनी सुद्धा घेणं गरजेचं आहे. कारण आमच्याकडून ज्यावेळी हॉटेल एखादं प्रमोशन करून घेते आपल्या पदार्थांचा, त्यावेळी ते पदार्थ त्यांनी क्वालिटी टिकवून ठेवणं ते गरजेचं आहे. तर बऱ्याच वेळेला त्यांच्याकडनं पण या चुका होतात की आम्हाला देताना जे फूड क्वालिटी असते ते नंतर कस्टमर फ्लो वाढायला लागल्यानंतर असेलच असं नाही, किंवा गर्दी वाढली म्हणून शेफ म्हणतोय आता मला पगार वाढ पाहिजे, मग तो शेफ गेला, शेफ बदलला, चव बदलली, असं पण बऱ्याच ठिकाणी होत असते. पूर्णपणे आमची चूक नसते की बाबा हे पदार्थ आम्ही या पद्धतीने प्रमोट केलाय असं. मगाशी तुम्ही म्हटला की आपल्या कोल्हापूरमध्ये ही वस्तुस्थिती तुम्ही सांगितलं, म्हणजे मिसळ तुम्ही कोल्हापूरमध्ये, आता आपल्या इतक्या मिसळ आहेत, प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे, प्रत्येकाची चव, म्हणजे त्यात वापरणारे पदार्थ काय जे असतील, मटकी असेल, बटाटो असेल, चिवडा असेल, त्याचा करणारा कट असेल, त्याची प्रत्येकाची चव वेगळी आहे. कुठल्याही गाडीवर नेजा केल्यावर आपल्याला वेगवेगळी चव मिळाली, ही कोल्हापूरची खासियत आहे. हे आपल्याला तुम्ही म्हटलं असं कुठेही खायला मिळत नाही. आता तुम्ही तमिळनाडूमध्ये गेला, तिथे मिसळ मागितला तर नाही, पण तिथं जो इडली वडा, इडली सांबार, उत्तापा जे आहे ती तिथं जे मिळते ते आपल्या इथं मिळते. त्या ह्याच्यात ते प्रत्येकाची ती संस्कृती, खाद्य संस्कृती वेगवेगळी आहे. त्याचबरोबर तुम्ही फार्म हाऊसचं सुद्धा प्रमोशन करता, तिथं मिळणाऱ्या फूडचं प्रमोशन करता. त्या फार्म हाऊस पण तुम्हाला फुकटच मिळते काय? नाही, रिसॉर्ट्स वगैरे जे असतात किंवा आम्ही फार्म हाऊसवर जातोय तर एक तर आम्हाला स्वतः फिरायला जायचं असते, मग त्यावेळी आम्ही ते डील तसं करून घेतोय की बाबा आम्हाला 2 दिवस राहायचं आहे, मग तिकडनंच ऑफर येते की बाबा तुम्ही आता चार्जेस वगैरे देण्यापेक्षा मग आमची एखादी व्हिडिओ करून टाकाल काय. शेवटी माझ्या कामाची व्हॅल्यू पण तेवढीच, त्यांचं जे आम्हाला चार्जेस द्यायला लागणार होते त्याची पण व्हॅल्यू तेवढीच. मग त्यावेळी आम्ही ही बार्टर सिस्टीम म्हणतोय. मग बार्टर सिस्टीममध्ये कधी होते, कधी मग मला ज्यावेळी जायचंच नसते तिकडं फिरायला, त्यावेळी मग जे काय असतील ते चार्जेसच घेतोय. असं कधी झालंय काय की बाबा पदार्थ आपल्या समोर आला आणि तो आपण खाल्ला, तिची चव बघितली आणि त्याची चव तुम्हाला सुद्धा आवडली नाही, काय पुण्यात आणून ठेवले, तरी पण त्याला झक मारत की आपल्याला बऱ्याच वेळेला होतंय तसं. पण एक माझी जबाबदारी असते त्यावेळी की बाबा हे पदार्थ जरासा फारच हे झालाय, तुम्ही पूर्ण प्रॉपर जरासं यात दुरुस्ती करा. म्हणजे कॅमेरा समोर तुम्ही त्याची जाहिरात करता नाही. आता आपलं जे सगळं फूड ब्लॉगिंग जे असते ते व्हॉइस ओव्हर असते, त्यामुळे समोर अजून मी ते केलेलंच नाही, कारण हे मला माहित आहे. कारण लाईव्ह काय होत नाही, जे अगोदर आम्ही शूट करतोय आणि त्यानंतर मग त्याचा व्हॉइस ओव्हर देतोय. मी सुरुवात केली होती पण हे प्रॉब्लेम यायला लागले, त्यामुळे मी ते थांबवलं होतं की लाईव्ह बोलताना ते सांगणं सुद्धा चुकीचं आहे. कारण मी 1-2 हॉटेलचं तसं केलं होतं की मला हे आवडत नाही ते.
लोकांच्या त्यावेळी पण शिव्या असतात की तू फुकट करणाऱ्यांना आव्हान ठेवणार. म्हणजे करायचं काही कळत नाही. मग जे बाबा हे चाललंय ते चालू दे. जास्त लोकांच्याकडे लक्ष दिलं ना मग एक कुठलं तरी आपल्याला पाऊल पाठीमाग घ्यायला लागतेच. ते आता तुम्ही म्हटलं की मग त्याचं स्क्रिप्टिंग जे आहे जे तुम्ही म्हणताय म्हणजे त्यात तुमचे स्पेसिफिक काही शब्द आहेत. आत्ता माझं तर पोट भरलेलं या आता समोर आले पण तू सोडतोय वय, हे जे स्क्रिप्टिंग यायला लागते हे स्क्रिप्टिंग कोण करते? म्हणजे ते सगळं लिहून हे स्वतः सगळं माझं मीच करतो. तुम्ही म्हणजे ती सुद्धा एक कला आहे तुमच्याकडे म्हणजे स्क्रिप्ट रायटर. कारण मला आवड होतीच या गोष्टीत. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी मिमिक्री वगैरे करायचो त्यासाठी मला स्क्रिप्टिंग करायला लागायचं आणि एखाद्या खाद्यपदार्थाला फनी वेनं लोकांच्या पुढे सादर करणे. मी सुरुवातीला ज्यावेळी राज्याच्या बाहेरच्या फूड ब्लॉगर्सचे व्हिडिओ बघायचो म्हणजे दिल्ली साईडच्या वगैरे असतील तर फक्त फूड एक्सप्लेन होत होतं त्यात. मग आता भरपूर झाले तसे. मग आपलं कोण बघणार? तर मग जरा वेगळ्या पद्धतीनं जर मांडलं तर या पद्धतीनं चांगलं होऊ शकते आणि ते लोकांना एंगेजिंग वाटू शकते. म्हणून त्याऐवजी जरा काहीतरी विशेषण वापरून वगैरे त्या पदार्थाला मी एक्सप्लेन करत असते. आणि ते खरोखर ते म्हणजे तुम्ही जे विशेषण करताय ते चांगलं झालं. आणि भाषा तुम्ही जी वापरली त्याबद्दल मला काय सांगा? म्हणजे तुम्ही लहेजा आपला ग्रामीणचा जो आहे तो सोडलेला नाहीये. ती माझी बोलीभाषा आहे. म्हणजे मी अगदी लहानपणापासून ऐकत आलोय, बोलत आलोय, तीच भाषा आहे. आणि अगदी सुरुवातीला मी ज्यावेळी गावातनं कॉलेजसाठी शहरात येणार होतो तर मी असं बघितलं की आपल्या भाषेचा बऱ्याच जणांना न्यूनगंड असते की आता मी शहरात आलोय, वर्गात आपल्या भाषेत कसं बोलू, मला काय म्हणतील, लोक गावंढळ म्हणतील का नाही. तर हा मी माझ्या मित्रांच्या बाबतीत सुद्धा न्यूनगंड अनुभवलेला आहे आणि त्यावरच काहीतरी करावं असं मला पहिल्यापासून वाटत होतं. कारण माझी बहीण सुद्धा कला क्षेत्राशी निगडीत आहे, आमच्या घरचे पण शिकलेले आहेत. तर ते आमच्या घरात चर्चा व्हायच्या वारंवार. तर त्यातनं मला ते सुचत गेलं की बाबा चला आपलं जी भाषा आहे ते आपण लोकांच्या पुढे प्रमोट करूया. आणि भाषा कधी शुद्ध अशुद्ध नसते मुळात असं मला म्हणजे नाही 100% 1,00,000% एकतर बरोबर प्रमाण आहे. भाषा नाहीतर आपली बोली भाषा. बोलीभाषा आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या बऱ्याच ठिकाणच्या भाषेत आता व्याकरण पण आले. म्हणजे चंदगडी भाषा वगैरे आहे. हो तर वेगळं पूर्ण व्याकरण सुद्धा होते. तर त्या भाषेला एक काहीतरी त्याचं सौंदर्य आहे, महत्व आहे. आपण मालवणची भाषा बघतो, नाही, एक वेगळं भाषेबद्दल सौंदर्य. तशीच आपण आता- आपली जी भाषा आहे त्यात न लाजता पुढं लोकांच्या पुढं बोलली गेली पाहिजे. 100%. आणि कुठली भाषा शुद्ध आणि कुठली अशुद्ध हे कुणी ठरवलंय हेच मुळात समजलेलं नाही. कारण आपल्याला जी समजते आता पाणी आण आणि पाणी आण यात काय मला पाणी तहान लागली बाबा पाणी दे, म्हणजे संवादाचं एक माध्यम आहे फक्त आणि ते लोकांनी त्यांना समजून समोरच्याला घ्यावं. कळालं बस विषय संपला. बहिणीबद्दल तुम्ही बोलला तर त्या नाट्य क्षेत्राशी संबंधित आहे. हो. म्हणजे कलेचा वारसा हा तुमच्या घरातच आहे. घरात आमचे आजोबा शाहीर होते. बर, काय नाव त्यांचं? नरसिंगा खोत. नरसिंगा खोत. ओके, बर. त्यांनी तर ते शाहीर होते. तर आमचा वारसा म्हणजे तेवढंच सांगण्यापुरतं. म्हणजे कुणा अगोदर कोण होतं खानदानात कलाकार तर सांगण्यासाठी ते एक आणि ते स्वतः वडील वडील कला क्षेत्रात आहेत पण असं त्यांचं म्हणजे असं कुठलं असं ठळकपणे असं नाही बाबा की मी नाटकात काम केले किंवा काय, पण ते पण लिखाण वगैरे चांगलं करतात. म्हणजे तो वारसा आलेला आहे पण त्यांनी लिखाणापुरतं मर्यादित राहिलं. तुम्ही बहीण पण तुमच्या नाटकामध्ये कुठली म्हणजे बहिणीनं आजपर्यंत? माझ्या ललित कला केंद्रामध्ये MA नाट्यशास्त्र केलं. ओके, तिथं गोल्ड मेडलिस्ट आहे ती. वा. त्यानंतर तिनं भरपूर लहान मुलांच्या थिएटरसाठी वगैरे काम केलेलं आहे. आता तिची स्वतःची लिहिलेली स्वतः डिरेक्शन केलेली 1-2 नाटकं चांगलीच सुरू आहेत. कीर्तावनी नावाचं एक नाटक आहे. परत तिनं कोरोनाच्या आधी जी मराठीचा एक ऍक्टिंगचा शो असतोय महाराष्ट्राचा सुपरस्टार म्हणून त्यात ती उपविजेता आहे. होय का? तर आहेत म्हणजे ती कंटिन्यू त्या क्षेत्रात आहे. मग दोघं बहीण भाऊ मिळून काहीतरी असं या नाट्य क्षेत्र किंवा याच्यासाठी काय करावं असं काय हो वाटत चालू नाही? आहे. तिचं लिखाण चालू आहे. किंवा लिखाण जरी तुम्ही स्क्रिप्ट करू शकताय त्या सुद्धा करतायत. असं देऊन जी तरुण पोर आहेत, तरुण आपल्या इथं कलाकार आहेत, मुलं आहेत, मुली आहेत बऱ्याच, यांना काहीतरी स्कोप तुमच्या माध्यमातून 100% स्क्रिप्ट जरी तुम्ही काय केली तर त्याच्यावर ते चांगलं काहीतरी सादरीकरण करू आता शकतात. तिचा तर कंटेंट चालूच आहे. माझा कंटेंट चालू आहे. ती काहीतरी नवीन लिहिते पण आहे की त्यात ती मला घेईल कदाचित. मी ऑडिशन वगैरे दिलेली आहे तिला. ओके, आता सुद्धा तिचं जे कीर्तावनी चालू आहे ते पण आत्ताच्या युवांनी सगळ्या बघावा असं आहे. आता त्याचे पुणे, मुंबई, औरंगाबाद वगैरे इकडे बरेचसे शो वगैरे चालू आहेत. कोल्हापुरात सुद्धा लवकरच त्याचा प्रयोग होईल. आणि गाणं जे तुम्ही मगाशी आपण प्रश्न विचारला होता की गाणं तुम्ही गाता, कुठलं गाणं तुम्हाला जास्त म्हणायला आवडतं? म्हणजे कराओकेवर जर म्हणायचं झालं तर जास्त वेळा हे गाणं किंवा मला ही गाणी आवडतील म्हणायला? कराओकेवर म्हणला तर मी सगळी जुनी आणि 90ची गाणी म्हणत असतोय.
आता विदाऊट म्युझिक म्हणायचं म्हटलं तर मी मराठी एखादं म्हणतोय असं कोणापुढं पण पटकन. ओके. कुठलं गाणं म्हणणार आता आपल्या कॅमेऱ्यासमोर? माझं आवडतं एक सॉन्ग आहे जीव दंगला, अजय अतुल यांचं. ओके ओके ओके. जीव दंगला गुंगला रंगला असा, पिरमाची आस तू, जीव लागला लाभला ध्यास यो तुझा, गहिवरला श्वास तू, पहिलं तिराने शील साथ मला देशील, काळीज माझ तू, सुख भरती लाल नभ धरती लाल, पुनवचा चांद तू, जीव दंगला गुंगला रंगला असा, पिरमाची आस तू, जीव लागला लाभला ध्यास यो तुझा, गहिवरला श्वास तू. बेस्ट. धन्यवाद. बेस्ट बेस्ट. तू चांगला हे यायला पाहिजे ना कळप. हा म्हणजे आता लोकांना गाणी म्हणायला म्हणजे अरे बाबा खायचं काय तर दाखव. नाही काय करता येईल तुम्हाला ते खात खात म्हणजे एखादा जर का म्हणजे हे आता गाणं म्हटला गहिवरला, ते जे ते तुम्ही फूड खाल्ल्यावर काहीतरी तुमच्या मनातून ते गाणं एखादं येऊ शकते ना, त्या पदार्थासाठी गाणं म्हणू शकताय ना. नवीन कंटेंट सुरू करायचं ऍक्च्युली मला. बघ आता त्याच्यावर मी आता जी ही गाणी असतात ना तर त्याच्यावर अशी विडंबन टाईप गाणी लिहिणार. त्यातनं आता मध्ये भरपूर क्रिएटर्स व्हायरल झाले बघा, ते गाणी म्हणत म्हणत ते डोसा करणं वगैरे. तर हे कन्सेप्ट मला 4 वर्षापूर्वी पंडितनं आणि ते केलेलं ते. बरोबर. तर तसं मला पण करता येईल चांगलं. एक कला दाखवला तुम्ही गाण्याची. मिमिक्री पण करताय. मिमिक्री म्हणजे नेमके काय, म्हणजे तुम्हाला आवड आहे? मिमिक्री म्हणजे आवाज कुणाकुणाचे करताय? मी कॉलेजला असताना युथ फेस्टिवलला कॉलेजकडनं मिमिक्रीसाठी रिप्रेझेंटेटिव्ह असायचो. मग एक 5 मिनिटाची स्क्रिप्ट असायची, त्यात मग वेगवेगळ्या. मला आता मी तुम्हाला एक स्क्रिप्ट सांगतो. इथं आपण आता बसलो, इथं तांबडा आणि पांढरा ठेवलाय आणि सुक्का अजून आपल्याला म्हणजे फ्राय मटन यायचं आहे. तांबडा पांढऱ्याबद्दल निळू फुलेंच्या आवाजात त्याचं कौतुक कसं करणार? आता निळू भाऊ पहिल्यांदा येणार, तांबड्याचा बुरखा मारणार. एकदम झणझणीत आहे बघा. पांढऱ्यासारखा मुळमुळीत नसला तर तांबडा एक नंबर, पण पांढरा वाईच खतरनाकच हो. मुळमुळीत असला, तिखट जाळ नसला तरी एक नंबर. हेच जर दादा कोणके आले आणि आपल्याला दादा कोणके रस्सा प्यायला, पण त्यांना उत्सुकता आहे फ्राय मटनची, ते कसं दादा म्हणतील? ह्या मायला इथं तांबडं बी हाय आणि पांढरं बी हाय, खरं मला जे पाहिजे म्हणजे तंगड. अहो ते नव कोंबडीच, ते कवा येणार? ही खरोखर कला जी आहे ना, म्हणजे एक फूड ब्लॉगर म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने आता तुम्हाला सांगितलं, त्या लगेच तुम्ही त्याचं डोक्यात तुमच्या स्क्रिप्टिंग झालं आणि तुम्ही ते केला. तर याच्या पद्धतीनं जर काय सादरीकरण केलं तर ते खरोखर आदर चांगलं होईल. म्हणजे शेवटी तुमच्या त्या फिल्मचे तुम्ही डायरेक्टर, स्क्रिप्ट रायटर सगळे तुम्हीच होताय. त्यामुळं बघा, म्हणजे मला असं वाटतं की ते जर का तुम्ही या स्टाईलमध्ये केलं तर एक कसा रिस्पॉन्स होतोय किंवा. आणि या पॉडकास्टच्या निमित्तानं मला ते सांगायला पण आवडेल की माझी इच्छा आहे, आता मी स्क्रिप्टिंग मध्ये काम पण चालू केले. मला स्टँडअप कॉमेडीचा एखादा तरी शो करायचा आहे. म्हणजे मला सुरुवात करायची आहे त्या गोष्टी. मग स्वतःची स्क्रिप्ट लिहून मला तशा पद्धतीची, मग ती स्टँडअप असू नाही तर बैठे कॉमेडी असू दे, काय तर तशा पद्धतीचे काय तर चालू करायचं आहे लवकर. स्टँडअप मध्ये आपल्या इथले कोल्हापुरातले अजून तितके कलाकार पुढे आलेले नाही. पण बाकीचे बरेच बाहेर आपण पूर्वी बघितलं तर आप्पासाहेब खोत असतील किंवा शंकर पाटील असतील, त्यानंतर बरेच आहेत म्हणजे ऐकायला मिळालं नाही. त्यानंतर बरंच असं नाव झाले बाबा. आता प्रणित मोरे आता हिंदीमध्ये सुद्धा आता प्रचलित झाला भरपूर. तसं कोल्हापूर मधला अजून स्टँडअप कॉमेडीसाठी अजून कोण नाही आहे तसं, पण आहे कोल्हापूरच्या लोकांमध्ये ते आहे आत. तुम्ही निकमवाडी पन्हाळ्याच्या पायथ्याला इकडच्या बाजूला म्हणजे त्याला एक ऐतिहासिक महत्व आहे, हे माहिती आहे तुम्हाला? हा म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श. तर नाही एक दुसरी काय की तिथं निकमवाडीतच औरंगजेबाची छावणी पडली होती. हा म्हणजे मी ऐकलंय, पण असं मला त्याविषयी फार असं काय माहित नाही. नाही त्याच्याबद्दल फार नाहीच आहे. म्हणजे निकमवाडीचा जो वरचा टेपड आहे, जो साईडचा जो डोंगर दिसतो, आगेंटिकी वगैरे म्हणतात हा त्या हा, भागाला. तर तिथं औरंगजेबाची छावणी पडली होती. आणि तिथून तुम्ही पहिलं निकमवाडी म्हणजे इकडं पन्हाळगड आहे आणि इकडं पावनगड आहे. हो म्हणजे तुम्ही निकमवाडीतली लोक की मला वाटतं नशिबवान आहे की तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या दोन्ही किल्ल्यांचं दर्शन होतं. गडांचं दर्शन होते. एका बाजूला पन्हाळगड आहे, एका बाजूला पावनगड आहे. हो. म्हणजे मला वाटतं की कारण त्या आजूबाजूला राहळात, त्या पन्हाळगडच्या राहळात राहणारी जी आहेत ती सगळी होते की त्यावेळी जे मावळे होते त्या मावळ्यांचे वंशजच सगळे त्या आजू, म्हणजे तुम्ही पण त्याच भागातले आहे. हो. म्हणजे वीर शिवा काशीत त्याच भागातले होते. मी आता निकमवाडी म्हणजे इकडचे. आणि तुम्ही सांगितले की आजोबा शाहीर होते. हो. म्हणजे कुठंतरी त्यावेळेच ते रक्त हे आजपर्यंत बरोबर आलेलं आहे. आजोबांची शायरी जी आहे ते त्यातले काही आहेत माहितीतले काय काही त्यांनी लिखाण? आता मी तर ते वारले त्यावेळी मी फार छोटा, म्हणजे 1 वर्षाचाच होतो मी. आणि त्यानंतर मग आम्ही विचारला असताना ते कळाले की आजूबाजूचे जे तरुण शाहीर वगैरे आहेत त्यांनी ते गाण्यासाठी वगैरे घेऊन गेलेले होते. त्यांचं काम सुरू असेल, बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे आता त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत, असं सगळं आहे ते. म्हणजे तरुणांच्याकडे त्यावेळच्या शाहिरांच्याकडे ते म्हणजे गेलेलं कुठेतरी असणार आहेत त्या हो शायरी. हो असणार आहे. तुम्हाला वाटलं नाही कधी आपण ती शायरी पुढे आणावी किंवा त्याच्यावर हा काय म्हणजे काम? भरपूर वेळा वाटलं, पण तसं मार्गदर्शन पाहिजे. तसं मी आता मध्ये सुद्धा गेल्या वर्षी बाबांच्या बरोबर चर्चा झाली होती. तर कोण असेल शाहीर वगैरे तर त्यांच्याकडनं जरा प्रॉपर जे शाहिरीतले प्रकार आहेत ते शाहीर गाण्यातले प्रकार समजून घेऊन त्याच्यावर काम करता यावं वगैरे. पण आता हे सगळं जर बघितलं व्याप वगैरे तर त्यातनं मला सुद्धा तो प्रॉपर वेळ मिळत नाही, पण केलं तर फार चांगलं आहे ते. नाही तुमच्याकडे काय आहे की मला वाटतं की वारसा आहे कलेचा, हो नक्की. या आजोबांच्यापासून किंवा त्याच्या आधी पण असू शकतोय. तुम्ही गाणं चांगल्या पद्धतीनं म्हटलात. तुमच्या भगिनी ज्या आहेत त्या नाट्य क्षेत्रामध्ये आहेत. हो. वडील पण स्क्रिप्टिंग वगैरे चांगल्या पद्धतीने करतात. तुम्ही मिमिक्री सुद्धा चांगली करून दाखवली, त्यामुळे ते सुद्धा यायला काय हरकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की मगाशी जे तुम्ही आता गाणं म्हटला, मिमिक्री केला, ते पुढं आल्यावर किंवा त्याचं जे स्क्रिप्टिंग करतायत त्यावेळी जे जे तुमचे शब्द समोर येतात, म्हणजे आता हे माझं पोळा भरलेलं तरी बी ते आईस्क्रीम पुढं आलं, हे जे सांगतायत त्याच्याबद्दल जरा असं ते एकदा आम्हाला इथं म्हणून दाखवा तुम्ही कशा पद्धतीने. आता ऍक्च्युली कसं होते, एखादा पदार्थ माझ्या डोक्यात काय असते, एखादा पदार्थ लोकांना दाखवायचा तर ते बघून तर खाऊ वाटला पाहिजेच, पण ते ऐकून पण खाऊ वाटला पाहिजे. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल गरम गरम चपाती घरात आपले चालू आहे करायची. एक साधी रेसिपी सांगतो फक्त. अशी मस्त गरमागरम चपाती आहे बघा समोर, हा, आणि आपली कोल्हापुरी चटणी बारीशी 1 चमचा घ्या, सोसत असली तर 2रा चमचा बी घ्या, आणि वरनं बारीक अशी पसरून टाकायची चपातीवर. चपातीच्या बी वाफा आणि वरनं लाल भडक आपली चटणी, त्याच्यात बारीक वरनं तुपाची धार सोडा. नसलं तर काय हरकत नाही, यशाल त्याला जी बी धार सोडली तरी चालते. ती पसरायची व्यवस्थित अशी हातानं आणि मस्तपैकी ती गुंडाळी करायची आणि एक 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 घास असं खायला बघा. आत्मा एकदम थंड झाला पाहिजे. म्हणजे आता हे ऐकताना सुद्धा लोकांना ते खाऊ म्हणजे वाटलं आता पाहिजे. तुम्ही सांगत असताना डोळ्यासमोर ते एक चित्र उभं राहते. चित्र उभारणं हेच महत्वाचं असते, म्हणून मग मी त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके ओके. पण आता याच्यानंतर पुढं म्हणजे आता तुमचे बरेच मित्र आहेत. कॅमेरा बंद झाला की मी तुमच्या त्या मित्राचं नाव सांगतो. त्यांनी मला असं सांगितलं की डोसक्यावर केस कमी असलं तरी पदार्थ त्याच्या डोसक्यात लई असतात. ते काय आता निसर्गाची कृपा आहे आणि ती फार लवकरच कृपा झाली. अगदी म्हणजे कॉलेज संपल्या ती कृपा झालेली आहे. त्यामुळे आता मला त्या गोष्टीची सवय झाली. एवढे सगळे पदार्थ खाऊन 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 काही केस कमी झाले का? नाही, पदार्थ खायला मी आता शिकलोय, ते पण पैसे मिळायला लागले. ते पदार्थ खायला पैसे मिळतात. खायला पैसे मिळाला, नशिबानच आहे ना मी. तब्येत तरी तुमचा फिटनेस बरा आहे. मग एवढं खाऊन सगळं ते मेंटेन कसं करताय? मेंटेन आडवा हात मारताय? हा, मग त्यानंतर त्या पद्धतीचा व्यायाम करायचा किंवा मग घरी खाताना जरा व्यवस्थित खायचं. एक दिवस हॉटेलला भरपूर खाणं झालं तर आठवडाभर मग घरात जे खाणार ते सात्विक खायचं, जरा गोड कमी खायचं. लग्न झालंय ना तुमचं? माझं झाले की लग्न. मग वहिनी म्हणत असली बरं झालं माझ्या डोसक्याला ताप होत नाही. नवरा माझा रोज बाहेर खाऊन येतो, मला त्याच्या पण आवडीने मला ताप होतोय. खाल्याला सगळे शूटिंग बघतात, मग ते एक तर घरात करून द्यायला लागते तसलं, नाही ते एकटाच कुठं खाऊन घेऊन आम्हाला जायला बी घेऊन लागते.
पण दुसऱ्या आता वहिनींना घेऊन गेला तुम्ही फूड ब्लॉगरला, पण त्यांचं ठरलं असेल ना एकाच व्यक्तीचं आम्ही खायला देणार का, दोघांना घेऊन गेलं तर पैसे घेतात. तसं मी शक्यतो ज्याला व्यवस्थित शूटिंग करता येईल त्यालाच घेऊन जातोय. म्हणजे वहिनींना इंटरव्ह्यू नाही. वहिनींना नाही घेऊन जात शक्यतो. बर, आता याच्यानंतर पुढे काय, आम्हाला समजलं की तुम्ही काहीतरी व्यवसाय सुद्धा केलाय, त्यात जम बसवायचा प्रयत्न करताय. कुठला व्यवसाय आहे म्हणजे काय? आता म्हणजे सुरुवातीला तुम्ही म्हणला की एका हॉटेलचे ब्रँड अँबॅसिडर झालाय, तर ते भाकर नावाचं हॉटेल आहे जिल्हा परिषद जवळ. भाकर नावाचं ओके. प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. तर त्यांच्याबरोबर मी मार्केटिंगचं हे काम करत होतो त्यांच्या हॉटेलचं, आणि त्या हॉटेलचा ब्रँड अँबॅसिडर झालो. आणि त्यांच्याबरोबरच असं सहज चर्चा करता करता मसाल्याचा विषय झाला, आणि मग ते दोघांनी मिळून सुरू करायचं ठरलं. मग आता ज्या भाकर हॉटेलच्या ओनर आहेत काकू शोभाताई डोईजड, तर त्या सगळं प्रोडक्शनचं बघतात, मी मार्केटिंगचं बघतोय. असं मसाल्यांचं प्रोडक्शन आम्ही चालू केलेलं आहे कुसाक्का फूड्स नावानं. कुसाक्का फूड्स, नक्कीच आपल्या त्या कोल्हापुरी मसाले त्याच्यामध्ये असतील असं वाटतंय. आम्हालाही त्याचं काही जाहिरात असेल तर आम्ही सुद्धा तुमच्याकडनं पैसे न घेता फुकट ती जाहिरात, आम्ही कोल्हापूरचा माणूस आहे, कोल्हापूरचा पदार्थ आहे, त्याची सुद्धा आम्ही जाहिरात नक्की करतो. धन्यवाद. द्या अजून म्हणजे मला वाटतं की तुम्ही वेळात वेळ काढून, आपली टायमिंग होती त्यापेक्षा तुम्हाला आज पण काहीतरी मला वाटतं तुम्ही आज खाऊन आलायच. आज काय खाल्ले? काय कॉफीच होतं शूट. कॉफीच होतं, म्हणजे कॉफी डबल कॉफी झाली. डबल कॉफी झालेली आहे आज चांगलं खरोखर बरं वाटलं. तुमच्या ज्या कला आहेत ना, आम्हाला सुद्धा फक्त खाण्याची कला ही माहिती होती, आज 2-3 कला तुमच्या अंगात आहेत हे आम्हाला सुद्धा कळाले, आणि आमच्या माध्यमातून प्रेक्षकांना त्यासाठी धन्यवाद की माझ्या या कला म्हणजे फार माझ्या फॉलोअर्सना माहीत नाहीत, आणि त्या खाण्याच्या माध्यमातून पोचवता येत नाहीत, कारण पैसे घेतलेले असतात. ते म्हणणार तू बाबा माझी माहिती सांग की तुझी गाणं कुठं म्हणत बसलाय, त्यामुळे ते मला सांगता येत नाही. तर तुमच्या माध्यमातून मला ते लोकांच्या पर्यंत पोहोचवता आल्या माझ्या कला, त्यासाठी धन्यवाद. आणि तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल पण तुमचा आभार आहे. नक्कीच आम्ही सुद्धा आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्या या ठिकाणी आला. परत काही असं ठरलं तरी आम्ही नक्की तुम्हाला बोलवतो. नक्की. आणि कॅमेरा संपल्यावर आम्हाला खरोखर जिथं चांगलं काही खायला मिळते ते तुम्ही सांगा, आणि जिथं वाईट मिळतं ते सुद्धा सांगा की इथं जावा इथं जाऊ नका. कोल्हापूरमध्ये शक्यतो असं तुम्हाला कधी हे होणार नाही. हा म्हणजे अपेक्षा असतात आपल्या, आणि कोल्हापूरच्या माणसांची एक सवय आहे बाबा, ताटातला एक पदार्थ जरी आवडला नाही तर सगळ्या ताटाला अख्ख्यानं आवड ठेवायची. ठीक आहे, आपला स्वभाव आहे तो, त्या स्वभावाचा अभिमान बाळगला पाहिजे आपण उलट. चालेल, धन्यवाद. धन्यवाद.